तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या वर्षीच्या मिरच्यांचा आणि गरम मसाल्यांचा रेट काय आहे त्याची माहिती देणार आहे। तर तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, बघा सर्व प्रकारच्या इथे मिरच्या आहेत ज्या आपल्याला मसाला करण्यासाठी लागतात। नमस्कार, लाईफ इज अंतरामध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज मी पुन्हा एकदा आशापुरी मसाला या शॉपमध्ये आलेली आहे। आता मिरचीचा रेट कमी झालेला आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिरची आणि गरम मसाल्याचा रेट बघणार आहोत। तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। पण त्या अगोदर मी तुम्हाला लोकेशन सांगते। हे शॉप आहे डोंबिवली वेस्ट, बोईरवाडी गोकुळ बंगल्याच्या अगदी बाजूला। तुम्हाला या शॉपमध्ये यायचं असेल तर डोंबिवली वेस्टला रेती भवनच्या समोरूनच रिक्षा मिळते। तिथून सरळ आल्यानंतर बोईरवाडी गोकुळ बंगल्याच्या इथे उतरल्यानंतर त्याच्या बाजूलाच हे शॉप आहे। तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। आता हे दादा आपल्याला एक एक करून मिरचीचा रेट सांगतील, तर चला आता आपण पाहायला सुरुवात करूया। सर्वप्रथम तुमचा नमस्कार। तुमचा मनपूर्वक आभार मानतोय मी की लोकांना प्रत्येक ठिकाणी जाऊन तुम्ही सांगत असताय की मिरच्यांचा दर काय आहे, क्वालिटी कशी आहे, त्याबद्दल मी तुमचा आभार मानतोय। परत एकदा तुमच्या आशापुरीमध्ये स्वागत आहे। पहिली मिरची आहेत बेडकी। ओके, 1, 2 आणि हे 3 आपल्याकडे एकच क्वालिटीचे 3 पोते असतात। यांचा दर आहे 300 रुपये किलो। 300 रुपये किलो? ओके, 300 रुपये किलो। 1, 2, 3 ही आहे आंध्राची बेडकी। यामध्ये तुम्हाला एक सांगतोय की मिरची कशी कळवायची, म्हणजे लोकांना कसे माहीत नसते की मिरची कुठली जातीची असते। मी तुम्हाला सांगतो, ही जी मिरची आहेत ना यामध्ये आहे ना थोडीशी जाड असते ना, बिया आहे ना, बिया यामधले जे बिया असतात ना हे भरपूर असते ना, त्यामुळे ते मिरच्यांचा मसाला आहे ना त्यामुळे आपल्याला चव कळून जातोय की बाबा आपला मसाला कसा होणार। हे बघा यामध्ये बिया बघू शकताय तुम्ही, भरपूर बघा आंध्राची बेडगी आहे आणि याच्यामध्ये बिया बघा किती आहेत त्या। ओके, म्हणजे आंध्राची बेडगी असते त्याच्यामध्ये बिया जास्त असतात। आंध्राची बेडकी असते त्यामध्ये बिया जास्त असेल आणि गुजरातची बेडकीमध्ये बिया कमी असतात, म्हणून आपल्याला ती मिरची तिखट लागते। हाच कारण आहे। आणि आंध्राची बेडकी आहे ना त्यामुळे मसाला आपला आहे ना जो वर्षभर टिकतोय त्या खराब होत नाही, काही इफेक्ट येत नाही। या बियामुळे आपल्याला चव येऊन जातोय मिरच्यांचा। म्हणजे दादांनी आपल्याला सांगितलं की आंध्राची बेडगी जर तुम्हाला विकत घ्यायची असेल तर कशी ओळखायची आहे ती? लाल बघा, आणि ही जुनी पण नाही मिरची, ही नवीन आहे। नवीन मुळे कसं आपल्याला कळाय की नवीन आहे। ही बघा, ही जे डेट आहेत ना हे सर्व ग्रीन आहे। ओके, ग्रीनमुळे आपल्याला माहिती असेल की ग्रीन काही वस्तू असते ते ही नवीनच वस्तू असते, म्हणून ही थोडीफार नरम असते। नरममुळे आणि हे जे मिरच्या आहेत ना हे सगळे मिरच्या स्टोअर केलेले असते। ओके, ही आहे पांढरी मिरची, ठीक आहे। हिचा दर आहे 280 रुपये किलो आणि जास्ती क्वांटिटी वगैरे परचेस करतात लास्ट भाव मी 260 रुपये करून देतोय लोकांना, म्हणजे 3 किलो 4 किलो 5 किलो 260ने ही मिरची तुम्हाला येऊन जाईल। ही जी बेडकी आहे ना तुम्हाला अजून चांगली क्वालिटी पाहिजे, म्हणजे यामध्ये जास्त तुम्हाला निवडायला नाही लागेल, म्हणजे जे कचरा असतात बियांचा वगैरे ते पानं वगैरे हे तुम्हाला यामध्ये जास्त भेटणार नाही, कारण आणि तुम्हाला ही मिरचीचं फरक दाखवतो। ही थोडीशी जाड लांब असते बघा, ही मिरचीमध्ये आणि ही मिरचीमध्ये थोडासा फरक आहे। ही थोडीशी लांब आहे आणि थोडीशी रेट जास्त आहे। याचा दर आहे 320 रुपये किलो, ठीक आहे। 320 रुपये? हां, 20 रुपयाचा फरक आहे। ही 300ला आहे आणि ही 320 रुपयाचं आहे। ओके, ही आंध्राची शंकेश्वरी आहे। ओके, आंध्राची बेडकी पाहिली, आंध्राची ही पण पाहिली, तर ही आंध्राची शंकेश्वरी ही थोडीशी लांब असते, याची साईज बघा आणि बारीक असते। ही शंकेश्वरी आहे। हिचा दर आहे 250 रुपये किलो आणि जास्ती क्वांटिटी वगैरेमध्ये तुम्ही परचेस करतात मग आपण त्या क्वांटिटी वाईज प्राईस लावून देतो। ओके, ठीक आहे। तुम्ही आंध्राची शंकेश्वरी घेताय तर 250 रुपये किलो आहे आणि तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये घेताय तर दादा आपल्याला कमी भावामध्ये लावून देतील। तर आता आपण पुढची मिरची पाहूया। हां, ही मिरची आहे ती खाटी मिरची आहे, म्हणजे लवंगी। ही मसाल्याला जी तिखटपणा येण्यासाठी या मिरचीला आपण वापर करतोय। ओके, लवंगी म्हणतात याला, आणि काही घाटाच्या साईड कोल्हापुरी मिरची म्हणतात याला। तर मग हिचा दर आहे 280 रुपये किलो। जास्ती क्वांटिटी वगैरेमध्ये तुम्ही परचेस करता 2 किलो 3 किलो, मग आपण त्या क्वांटिटी वाईज क्वालिटी वाईज प्राईस त्यांना लावून व्यवस्थित देतोय, कोणाला निराश करत नाही आपण। ही लवंगी मिरची आहे 280 रुपये किलो। दादा ही मिरची आहे ना मला अशी नरम वाटते, तर ही अशी का वाटते एकदम? कारण की हे जे मिरच्या आहेत ना सर्व स्टोअर केलेलं असतं, स्टोअर केलेल्यामुळे हे जे मिरच्या आहेत ना ही सर्व नरम दिसतंय। काही पाणी वगैरेचं यामध्ये आपण कोणी वापरत करत नाही। पाणी यामध्ये कुठल्याही मिरच्यामध्ये पाणी मी वापर केलं असतं मग मिरच्याला बुरशी लागून जातोय, म्हणून हां कुठलाही दुकानदार असो मिरचीला कोणी पाणी मारत नाही। ही बघा बेडकी बघा, ही बिन डेटाची आहे, बिन डेटाची बेडकी। माझ्याकडे हे 350ला मी इथे सध्या विकतोय आणि जास्ती क्वांटिटी वगैरेमध्ये तुम्ही माझ्याकडून परचेस करतात मग आपण भाव लावून देतो। हां, ओके। हां, तुम्हाला जर वेळ नसेल आणि तुम्हाला विदाऊट डेटवाली मिरची पाहिजे असेल तर ती सुद्धा तुम्हाला इथे मिळेल। ही मिरची तुम्ही पाहत असाल ही पांडी आहे बिन डेटाची। यामध्ये
जे मिरचीचे दर आहेत ही सध्या 350 रुपये आहेत डेटा वगैरे काढून, कारण की लोकांना आता सध्या ऑफिसचं चाललं आहे, कोणाला घाई असते, कोणाच्या घरी लहान बाळ असते, त्यामुळे लोकांना जमत नाही डेट काढायला, म्हणून आपण ती पण आणून ठेवलेली. हिचा दर आहे 350 रुपये किलो आणि जास्ती क्वांटिटी वगैरेमध्ये परचेस करतात, मग आपण भाव वगैरे लावून देतो. तसं फिक्स रेट नाही आहे माझ्याजवळ, काही वस्तूचा फिक्स रेट नाही आहे. ही जी आहे ही घाटीची मिरची, ही पण लवंगी आहे, ही जास्त तिखटवाली आहे. हां, हिचा दर आहे 350 रुपये किलो. हिचा तर पण दर आहे 350 रुपये किलो. क्वांटिटी वगैरे माझ्याकडून परचेस करतात, मग आपण कमी जास्त करू शकतोय. हां, ही जी आहे ही काश्मीरी आहे, हिचा दर आहे 450 रुपये किलो. ओके, ही जी रेशम पट्टा आहे हिचा पण दर आहे 450 रुपये किलो. ही कशासाठी वापरतात? हे आपण मसाला जेव्हा बनवतो आपण रंग वगैरे देण्यासाठी, रंगल मेन हा काम करतो, म्हणजे कलर येण्यासाठी. राईट. मसाल्याला जर कलर पाहिजे असेल तर तुम्ही काश्मीरी मिरची वापरा. तर तुम्हाला घरी वर्षाचं कलर वगैरे आपल्याला लागतो रंग वगैरे पावडरसाठी, मग तुम्ही ही मिरची घेऊन डेटा वगैरे काढून मिरची सुकून तुम्ही ही मिरची घेऊन दळून मस्त काश्मीरी पावडर होऊन जाईल. काश्मीरी मिरची पावडर बनवण्यासाठी तुम्ही ही मिरची वापरू शकता. आता तुम्ही सर्व जातीची मिरची पाहिली, बेडकी, शंकेश्वरी, पांडे, लवंगी, काश्मीरी. आता तुम्हाला मी ओरिजिनल शंकेश्वरी दाखवतो. ही ओरिजिनल शंकेश्वरी आहे, ही एकदम लांब असते. तुम्हाला वाटेल असेल की ही मिरची एवढी लाल का नाही दिसत, ऑरेंज का दिसतंय, कारण काय ही जी मिरची आहेत ना ही प्युअर साताऱ्याची आहे. हिचा जो कलर आहे ना तो हळूहळू रंग होतोय, म्हणजे हळूहळू कलर येतो. म्हणून ही मिरचीचा दर आहे 700 रुपये किलो. यावेळी मिरच्यांचा जरा काही मिरच्यांचा रेट जरा कमी झाला आहे, म्हणून ह्या मिरचीचा पण रेट कमीच आहे, 700 रुपये किलो आहे. ही ओरिजिनल संकेश्वरी आहे आणि ही 700 रुपये किलो आहे. ही बेडकी आहे ना ही 250 रुपये किलो आहे. ज्यांना 300वाली नको, मग 250वाली पण परचेस करून तुम्ही घेऊन मसाला तयार करू शकतोय. पण मिरचीचा जो मसाला आहे ना तात्पुरतीसाठी आपण 1-2 महिना, 3 महिना, 4 महिना या मिरचीचा आपण मसाला बनवून तयार करू शकतो. पण या मिरचीचा मी वर्षभरचा गॅरंटी घेऊ शकत नाही, कारण की ही जी मिरची ही थोडीशी जुनी आहे, म्हणून यामुळे याचा दर आहे 250 रुपये किलो. तर दादांकडे 300 आणि 250 रुपये अशा 2 प्रकारच्या मिरच्या आहेत. तुम्हाला जी मिरची परवडते ती तुम्ही मिरची घेऊ शकता आणि दोघांमधला फरकही दादांनी सांगितलेला आहे. तर इथे देठ खाल्लेली बेडगी मिरची आहे, ही आहे 300 रुपये किलो. आता आपण सर्व प्रकारच्या मिरच्या पाहिलेल्या आहे, त्यामध्ये बेडगी आणि लवंगी आहे 280 रुपये किलो, संकेश्वरी आहे 250 रुपये किलो. तर यांच्याकडे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या आहेत आणि जर तुम्हाला देठ खाल्लेल्या मिरच्या पाहिजे असेल तर त्याचा रेट वेगळा असणार आहे. तर आता आपण आहे ना त्यांच्याकडे गरम मसाले पाहूयात. तर आता आपण पहिले धने पाहूयात की त्याचा रेट काय आहे ते. हे जे धने आहेत ना हे गावरान धने आहेत, याचा दर आहे 180 रुपये किलो. ओके, हे मसाल्यामध्ये वगैरे यूज करू शकतो आपण. ठीक आहे, हे जे धने आहेत हे इंदोरी धने आहेत, हे दिसायला ग्रीन आहे, हे बघू शकता. आपण धनेपूड वगैरे तयार करतो ना, मग या धनीनेच वापर करतो आपण. त्याचा दर आहे 200 रुपये किलो. ओके, म्हणजे इथे 2 प्रकारचे धने आहेत, एक मसाल्यामध्ये वापरू शकतो आणि एकाची आपण धने पावडर बनवू शकतो. तर आता इथे सुकं खोबरं सुद्धा आहे, त्याचा पण रेट पाहूया काय आहे ते. हे जे खोबरं तुम्ही बघत असेल एवढं वाईट काय, कारण की हे जे असतात ना हे गोटा असतो, गोटाचं 2 कट केले आहेत. हां राईट, 2 कट केलेले खोबरे आहेत. याचा दर आहे 160 रुपये किलो. 160 रुपये किलो. हां राईट. हे जे खोबरं आहेत ना हे काल वाटीचं आहे, हे तुम्हाला जसं ही जी वाटी आहे ना ही काली असते. हे प्युअर राजापुरी आहे, हिचा दर आहे 170 रुपये किलो. जे राजापुरी आहेत तुम्हाला कसं ओळखायचं, म्हणजे याची जी ओळखायची जी पद्धत आहे मी तुम्हाला दाखवून देतोय. जे खोबरं तुम्ही असं हे बघू शकता तुम्ही, तेल ऑइल बाहेर येतोय बघा, म्हणजे प्रेस केल्यानंतर बघा हे सरळ असं फुटत नाही. आणि हा खोबरा तुम्ही बघू शकता, एक हे बघा आवाज येतोय कट करून. कडक आहे. हां हे कडक आहे थोडासा, याचं पण एवढंच ऑइल आहे, पण यापेक्षा जास्त ऑइल आहे. हे बघा हे तो कट केल्यानंतर बघा इथे आपल्याला असं ऑइल दिसते, पण हे दिसायला एकदम वाईट आहे आतमधून. ओके, म्हणजे तुम्हाला साठवणीसाठी जर तुम्हाला खोबरं पाहिजे असेल ना तर तुम्ही हे राजापुरी खोबरं घेऊ शकता. 170 रुपये किलो आहे. हे तुम्ही बघू शकता हे किती प्रकारचे मसाले आहेत. हे सगळं आताच भरून ठेवलेलं आहे, सीझन वाईज आपण मसाले हे भरून ठेवतात. हे सगळे नवीन मसाले आहेत. तर इथे सर्व प्रकारचे गरम मसाले भरून ठेवलेले आहेत. आता मसाल्याचा सीझन सुरू झालेला आहे आणि इथे बघू शकता बघा दादांकडे ना हे पूर्ण डब्याचे डबे असे भरलेले आहेत गरम मसाल्याचे. तर आता आपण ना एकेकाचा ना रेट पाहून घेऊया काय काय आहे तो. बघा दगडफूल किती क्लीन आहे, यामध्ये जास्त कचरा नाही आणि पूर्ण व्हाईट पण आहे. ठीक आहे, म्हणजे साफ करायची गरज नाही, अजिबात साफ करायची तुम्हाला गरज नाही. याचा दर आहे 10 ग्रामचा 15 रुपये. ही जी मोरी आहे 120 रुपये किलो आहे. हे जो तो लवंग बघतात याला लालपरी लवंग म्हणतात. यामध्ये जे ऑइलचं जे कॉन्सन्ट्रेट भरपूर चांगलं असतं, म्हणून हे लवंग वापरायचा. याचा दर आहे 10 ग्राम 15 रुपये. याला म्हणतात काली वेलची किंवा मसाला वेलची. याचा दर आहे 10 ग्राम 30 रुपये. ठीक आहे, ही मोठी वेलची, यापेक्षा अजून एक क्वालिटीची असते ती 10 ग्राम 25 रुपये. हां, ही जी बिडी दालचिनी आहे ही याला भुंगली म्हणतात किंवा बिडी म्हणतात. ठीक आहे, बघू शकता तुम्ही
यामध्ये 2 प्रकारचे असतात, एक पॉलिश आणि एक अनपॉलिश. ठीक आहे, आपल्याकडे दोघे अवेलेबल आहेत. आपण विकतोय 100 ग्राम 80 रुपये. 100 ग्रॅम 80 रुपये. 80 रुपये. आणि याच्यामध्ये तुकडा दालचिनी पण येते ना? हां, ती पण आहे आपल्याकडे. त्याचा दर आहे 100 ग्राम 60 रुपये. हे जे चक्री फूल आहेत हे बघा एकदम फुलासारखं आहे, यामध्ये काय तुटलेलं वगैरे नाहीत. तुम्ही बघू शकता 10 ग्राम 25 रुपये. 6 जिरा आहे, याचा दर आहे 10 ग्राम 15 रुपये. 100 ग्राम 150 रुपये. आणि कोणी किलो वगैरे अर्धा किलो वगैरे घेतात आपल्याकडून हे मसाले, मग आपण त्यांना तो भाव तोलाचा भाव न लावून जो किलोचा होलसेल भाव होतो तो भाव आपण लावून ठरवून देतोय. ठीक आहे. ही जी मेथी आहे, तुम्ही मेथी 2 प्रकारची असते, एक बारीक आणि ही जाड. ही तुम्ही मेथी बघू शकता एकदम जाड आहे. 1 किलोचा दर आहे 120 रुपये किलो. 2-3 किलो घेतात, मग आपण 100 रुपये किलो लावून त्यांना देतोय. ठीक आहे. हे जे आहेत हे नाकेशर आहे, हे नाकेसारखे दिसतात, त्याला नाकेशर म्हणतात. यामध्ये 2 प्रकारचे असतात, एकाला कपूरचिनी म्हणतो आपण, आणि हे जे हे नाकेशर मसाल्यामध्ये जास्त वापर करतो. याचा दर आहे 10 ग्राम 30 रुपये. वटाणा मिरी म्हणतात, यामध्ये 2 प्रकारचे असतात, एक छोटी मिरी आणि एक मोठी मिरी, याला वटाणा मिरी म्हणतात. याचा दर आहे 100 ग्राम 100 रुपये, म्हणजे 1 तोळा 10 रुपये. ठीक आहे. हे जे त्रिफळ आहेत तुम्ही बघू शकता बिन बिया, यामध्ये तुम्हाला जास्त बिया शोधायला नाही लागेल. ठीक आहे. क्वांटिटी मॅक्झिमम तुम्हाला भेटेल, 1-2 बिया भेटेल, जास्त नाही बिया भेटेल. याचा दर आहे 10 ग्राम 10 रुपये. हे जिरे आहे 1 किलो 350 रुपये किलो. यावेळी जिऱ्यांचा दर अजूनही कमी झालेला आहे. आज उत्तम जिरा 350 पासून आपल्याकडे आहे. तेजपत्ता आहे 100 ग्राम 60 रुपये. जेव्हा मी हे सगळे मसाले विकत आणतोय तेव्हा मी मसाले पहिल्यांदा मी साफ करतो. इथे ज्याचा कचरा वगैरे असतो तो क्लीन करून मग नंतर यांना पॅक करून ठेवतोय. जेव्हा मला लागेल त्या पद्धतीने मी डब्यामध्ये ठेवतोय. हे बघा याचा दर आहे 10 ग्राम 30 रुपये. यामध्ये अजिबात तुम्हाला कचरे वगैरे भेटणार नाही. ही जावित्री आहे, ही पण बघा एकदम क्लीन आहे. यामध्ये अजिबात तुम्हाला हे सर्व फुलं दिसतील, यामध्ये अजिबात कचरे नाही आहे. ठीक आहे. याचा दर आहे 10 ग्राम 40 रुपये. हे वनदेवीची हिंग पावडर आहे, बांधणी म्हणतात. ही एव्हरेस्टची आहे, यामध्ये 2 असतात, एक काला आणि एक पिवळा. ठीक आहे. हे लक्ष्मीची आहे 100 ग्राम 200 ग्राम जसं क्वांटिटी. ही बघा तुम्हाला एक मी दाखवते, 10 ग्रामचे 120 रुपये आहे, पण याची क्वालिटी बघा 220 रुपये. वास घेऊन बघा एकदम प्युअर. ज्यांना सांबार वगैरे जास्त करून बनवतात त्यामध्ये हिंगाचा पावडर भरपूर वापर होतोय. ज्यांना स्ट्रॉंगमध्ये एकदम पाहिजे ते पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. 50 ग्रामची डब्बे असते, याचा दर आहे 10 ग्राम 10 रुपये. ओके. 10 ग्राम 10 रुपये. सफेद हिंग खडा दाखवतोय, याला म्हणतात हिरा हिंग. हे पापडामध्ये यूज करू शकतोय आणि आता सध्या हल्ली लोक मसाल्यामध्ये वापर करतात, पण माझं मानणं तसं आहे की हे मसाल्यामध्ये सोडून आपण या पापड्यामध्येच वापरू. ओके. हां, म्हणजे 2 प्रकारचे आहेत हिंग बघा. हे सफेद कलरचं हिंग आहे, म्हणजे तुम्ही जर पापड वगैरे आता घरी बनवतायत उन्हाळ्यामध्ये तर तुम्ही हे हिंग वापरू शकता पिठामध्ये. आणि मसाल्यामध्ये तुम्हाला काळं हिंग वापरायचं जसं दादांनी आपल्याला दाखवलंय. शकता तुम्ही किती भरलेली आहे. ही 8 mm म्हणतात त्याला. हिरवी वेलची आहे, हिचा दर आहे 10 ग्राम 30 रुपये. 10 ग्रॅम 30 रुपये. अच्छा. लाल फूल पण आहेत, हे बघा तुम्ही बघू शकताय, हे लाल फूल आहेत. याचा दर आहे 10 ग्राम 10 रुपये. ठीक आहे. एक कस्तुरी मेथी आहे, बघू शकता, हिचा पण दर आहे 10 ग्राम 10 रुपये. हे सुंठ आहे, एक चुनावाला असतो आणि एक बिन चुनाचा असतो. हा, आपण जास्त करून मसाल्यामध्ये हे वापरायचं. आणि हे जे चुनावाला हे चाय वगैरे मसाला असतो ना, चाय मसाला वगैरे, चहा मसाला, यामध्ये तो सुंठ यूज केलं जात आहे. हे आपल्याकडे 2 जातीचे हलकुंड आहेत, हे बघू शकता तुम्ही. हे पावडर वगैरे करायला मस्त आहे. 250 रुपये किलो आहे, बघू शकता तुम्ही. म्हणजे हळद पावडर बनवायची तर आपण अशा प्रकारची हळद कुंड वापरू शकतो. आणि मसाल्यामध्ये मी ही वापरतो, सेलम म्हणतात त्याला. मसाला बनवण्यासाठी तुम्ही सेलम वापरा. आणि जर हळद पावडर बनवायची असेल तर बघा या टाईपमध्ये तुम्ही हळकुंड वापरू शकता. गोटा हळकुंड. ओके. ही गोटा हळकुंड आहे आणि सेलम आहे 300 रुपये किलो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व प्रकारच्या मिरच्या आणि गरम मसाले दाखवलेला आहे आणि त्याचा रेटसुद्धा सांगितलेला आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय बाय.